आपले स्पेशल गेस्ट आहे सुष्मित. तर सुष्मित, माझा तुला पहिला प्रश्न हा आहे की नेमकं पॅनसेक्शुअलिटी म्हणजे काय? पॅनसेक्शुअलिटी म्हणजे एखाद्या व्यक्तीला जेव्हा आकर्षण फील होतं किंवा अट्रॅक्शन आपण ज्याला म्हणतो ते फील होतं, तर ते जेंडर किंवा लिंग वरती अवलंबून नसतं. इट इज कम्प्लिटली फ्री ऑफ जेंडर बेस्ड अट्रॅक्शन. तर हे लोक फक्त लोकांसोबत प्रेम करतात. आपण जेव्हा म्हणतो एखाद्या व्यक्तीला पॅनसेक्शुअल असं म्हणतो, तर त्याचं आकर्षण दुसऱ्या व्यक्तीसोबत हे त्या व्यक्तीच्या लिंगवरती किंवा त्यांच्या जेंडरवरती बेस्ड नसतं. सो बेसिकली समोरच्याची पर्सनॅलिटी समोरच्याच्या ह्याच्यावर असतं, ते कुठल्या मेल फिमेल असं काही नसतं. मेल फिमेल किंवा दुसरेही जेंडर्स आहेत आपल्याकडे. ट्रान्समॅन आहे, ट्रान्स वुमन आहे. सो हे सगळ्या लोकांसोबत आकर्षित असतात. असं नाही की आता हा ट्रान्समॅन आहे किंवा ट्रान्स वुमन म्हणून मी त्याच्यासोबत अट्रॅक्टेड आहे, किंवा हा माणूस आहे म्हणून मी त्याच्यासोबत अट्रॅक्टेड आहे. तसं नाही. त्यांचं कम्प्लिटली जे अट्रॅक्शन आहे ते व्यक्ती बेस्ड आहे, की त्याची पर्सनॅलिटी कशी आहे, ते दिसायला म्हणजे दिसणं सुद्धा एक पार्ट आहे. सो त्याच्या बेसिस वरती त्यांना अट्रॅक्शन फील होतं दुसऱ्या व्यक्तीवर. सो मग बायसेक्शुअल आणि ह्याच्यामध्ये काय फरक आहे? बायसेक्शुअल ही जी टर्म आहे, मोस्टली लोकांना वाटतं की बायसेक्शुअल म्हणजे माणूस आणि बाई दोघांना अट्रॅक्टेड. पण बायसेक्शुअलिटीचा खरा अर्थ असा आहे की एकापेक्षा जास्त जेंडरला अट्रॅक्टेड असणं. तर बायसेक्शुअलिटी मध्ये एखाद्या व्यक्तीचं जे अट्रॅक्शन आहे ते जेंडर बेस्ड असतं, की त्याला माणसं आवडतात, त्याला मुली आवडतात, किंवा त्यांना ट्रान्समॅन आवडतात किंवा ट्रान्स वुमन. सो ते एकापेक्षा जास्त जेंडरला अट्रॅक्टेड असू शकतात, फक्त एवढं आहे. पॅनसेक्शुअलिटी मध्ये सगळ्यात जेंडर बेस्डच अट्रॅक्शन नाहीये. तर बायसेक्शुअलिटी पॅनसेक्शुअलिटी मध्ये सगळ्यात सोपा जो एखादा मुद्दा लक्षात ठेवायचा असेल तर बायसेक्शुअल लोक जेंडर त्यांच्यासाठी महत्वाचं आहे प्रेम करताना किंवा अट्रॅक्शन फील करताना. पॅनसेक्शुअल लोकांना जेंडर आणि सेक्स हे महत्वाचं नाही जेव्हा त्यांना प्रेम होतं. ऍक्च्युली विचार करताना हे खूप छान वाटतं, कारण आपण निस्सीम प्रेम करतो समोरच्यावर, तर त्याचा अर्थ खरं तर हा आहे. आणि खूप छान गोष्ट आहे, म्हणजे मला आज पहिल्यांदा समजले. आहे होप आणि जे सगळे बघतायत त्यांना सुद्धा हे पहिल्यांदा समजलं असेल की त्याच्यामध्ये कुठलं भेदभाव काही नाहीये. प्रेम फक्त प्रेम आहे, जे आपण म्हणतो. दिस इज व्हेरी गुड थिंग. पण मग तुला कधी समजलं की असं काहीतरी आहे? सो 2019 मध्ये आमच्या कॉलेजमध्ये एक सपोर्ट ग्रुप आम्ही तयार केला होता, आणि त्याच्यामध्ये हा LGBTQ कम्युनिटीचे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी एक सेफ स्पेस होता. तर त्यांचे सेशन्स घेताना मी स्वतः अभ्यास केला चॅप्टर. तर मी कम्युनिटीमधून आहे आणि मला स्वतःला एवढं नॉलेज नाही. मी लहान म्हणजे जे काही क्लब मेंबर्स आहेत त्यांच्यासोबत काहीतरी ऍक्टिव्हिटी किंवा त्यांना नॉलेज प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतो. तर त्याच्यामध्ये जेव्हा आय वॉज रिडिंग तर पॅनसेक्शुअलिटी टर्म आली, आणि सेक्शुअल अट्रॅक्शन, रोमॅन्टिक अट्रॅक्शन, या पुढे अशा गोष्टी वाचत गेलो. त्याच्यामध्ये मला कळालं, आधी मला असा विचार होता की मी समलैंगिक आहे, मला फक्त मुलांसोबत अट्रॅक्शन आहे. पण जस्ट हे वाचलं आणि तेव्हा मला रिलेट झालं की अरे, फक्त एकाच जेंडरला अट्रॅक्टेड असणं हे गरजेचं नाहीये. तर तेव्हा मला समजलं की मला सगळ्या लोकांसोबत, मला फक्त लोकांना ते प्रेम आहे, त्यांच्या लिंगाशी किंवा त्यांचं जेंडर सेक्स काय हे इज लाईक नॉट क्रायटेरिया. पण तुला काय वाटतं, म्हणजे आता तू बऱ्याच लोकांना सोसायटीमध्ये तू असतोस, तर लोकांना नेमका काय गैरसमज आहे किंवा तुला असं जाणवतं ह्या बाबतीत? गैरसमज म्हणण्यापेक्षा सर्वात पहिली गोष्ट, लोकांना ही कन्सेप्टच माहिती नाही. लोकांना सोशल मीडिया किंवा आपल्या आजूबाजूला बघून काय वाटतं की एखाद्या माणसाने मुलीसोबत प्रेम करावं आणि एखाद्या मुलीने एखाद्या माणसासोबत प्रेम करावं. याच्या पलीकडं यांना जास्त माहिती नाही. आणि ज्यांना थोडं एक्सपोजर आहे किंवा जे मीडिया सोशल मीडिया जास्त वापरतात त्यांना समलैंगिक हे माहिती आहे. सो पॅनसेक्शुअलिटीचे कम्युनिटी आणि सोसायटी दोन्हीमध्ये एक मोठी मिसकन्सेप्शन असं आहे. इंग्लिशमध्ये पॅनसेक्शुअल मध्ये पॅन याचा अर्थ लोकांना वाटतं की भांडे कुंडे, पॅन म्हणजे आपला तवा. सो त्यांना असं वाटतं की ह्या लोकांना भांडे बघून आकर्षण फिरतं किंवा भांड्यांसोबत हे करायचं, ही असं एक मश्करी म्हणून एक मिसकन्सेप्शन चालते. पण खूप लोकांना असं वाटतं की पॅनसेक्शुअल्स फक्त भांड्या कुंड्यांची अट्रॅक्टेड आहेत. सो ही एक मिसकन्सेप्शन. दुसरी जर बघायला गेली तर पॅनसेक्शुअल लोक आता जेंडर बेस्ड अट्रॅक्शन नाही, तर मग लोकांना काय वाटतं की हे लोक हौसी आहेत, यांना खूप लोकांसोबत संबंध बनवायचे, त्याच्यामुळे ते कोणासोबत झोपायला किंवा अट्रॅक्टेड फील करण्यासाठी तयार आहेत. सो अशा भरपूर मिसकन्सेप्शन्स आहेत. हा, पण ते असं नाहीये. जेव्हा तू पहिल्यांदा कुणासमोर कन्फ्रंट केलंस, मम्मी पप्पा, फॅमिलीमध्ये का फ्रेंड्स मध्ये, कोण होतं ज्याला तू पहिले बोललास की नाही भाई हे असं असं आहे? माझं सर्वात जवळचा मित्र आहे. आम्ही 9वी पासून मित्र आहोत, आणि
मला स्वतःला कन्फ्युजन होतं की बाबा की काय चाललंय माझ्यासोबत, असं काय की मला मुलींसोबत अट्रॅक्शन का नाही आहे. सो मी त्याला सांगितलं की बाबा असं असं आहे की मला मुलांसोबत अट्रॅक्ट फील होतं सगळ्या जेंडर सोबत, म्हणजे असं जेंडर बेस मला स्वतःला समजत नाही. तेव्हा मला टर्म अशी माहिती होती. तो काहीच बोलाय, तो बोलला ठीक आहे काय हरकत आहे, तू तू आहेस, मी आहेस, आपल्यात काही बदलत नाहीये, तू कुणावरती प्रेम कर, तू माझ्यासोबत आहेस, तू माझा मित्र आहेस आणि तुझ्यावरती तेवढं माझं प्रेम आहे की तू कोणावरती प्रेम केलंस तरी मला फरक नाही पडणार आहे. इज लाईक अ व्हेरी सपोर्टिंग फ्रेंड, आणि त्याच्यामुळे इट गेव मी कॉन्फिडन्स पुढे की बाबा असेही लोक आहेत की ज्यांना फरक नाही पडत की तुम्ही कोणावरती प्रेम करा, अँड दॅट्स व्हॉट एक्सेप्टन्स इन लव्ह इज. दिस इज सो टेल मी नाव की मम्मी पप्पा काय रिॲक्शन होतं, की तुला भाऊ बहीण असेल तर त्यांचं कसं होतं? टू बी ऑनेस्ट माझ्या घरच्यांना माहिती नाहीये, म्हणजे कल्पना आहे पण इट्स नॉट, आय कॅन अंडरस्टँड, ते थोडं ओल्ड एरा मधून आहेत आणि त्यांचे विचार बदलण्यामध्ये वेळ लागेल. इट विल टेक सम टाइम. असं नाही की उद्या जर तुला कोणी म्हटलं की तुझा खूप एक कोर विचार जो आहे जे तुला लहानपणापासून शिकवलंय ते बदला, तर मग ते कठीण पडणार. सो आई बाबांना आता सध्या तरी माहिती नाहीये, पण पुढे 1-2 वर्षामध्ये जेव्हा माझी स्वतःची अशी परिस्थिती असेल की मी इंडिपेंडेंट आहे कम्प्लिटली आणि ते सुद्धा समजण्याच्या स्पेसमध्ये असेल, तेव्हा आय थिंक आय टेल. फ्रेंड्स आर ओके, त्यांना काही फरक पडत नाही बिकॉज दे लाईक मी फॉर हू आय एम. आणि आय थिंक मी फ्रेंड्स बनवतानाही थोडा विचार करून बनवतो. जर इन केस इफ आय सेन्स समवेअर की हे होमोफोबिक असतील किंवा ट्रान्सफोबिक असतील तर आय स्टे अवे फ्रॉम दोज पीपल बिकॉज आय डोंट नो, आय ट्राय टू एक्सप्लेन बट बियॉन्ड दॅट आय वुड प्रिफर नॉट टू हॅव एन इंटरॅक्शन विथ देम. कूल. मला तुला असं विचारायचंय की जेव्हा आपण आता सोसायटीमध्ये असतो तेव्हा मग एक लोकांची एक दृष्टिकोन असतो दरवेळेस. तू अशा लोकांना काय सांगशील, किंवा तुझ्या बरोबरचे बरेच लोक असतील की एक वेगळ्या दृष्टीने काय बघितलं जातं, तर काय म्हणशील त्यांना? म्हणजे जसं की आता आपल्याला असं वाटतं की आपण माणूस आहोत ना, आपण माणुसकीने सगळ्यांना बघतो, तर कधी कधी तुला असं जाणवलंय का इव्हन की हे माझ्याकडे असे वेगळ्या दृष्टीने बघतात ते मला जाणवतंय असं, तर ह्या लोकांना तू काय सांगशील? वेगळा दृष्टिकोन, प्रत्येक माणसाचा दृष्टिकोन वेगळा आहे, मान्य आहे. पण मी माझ्या आयुष्यात काय करतोय, मी कोणावरती प्रेम करतोय, याच्यावरून तुम्हाला काहीही तुमच्या आयुष्यावरती फरक पडत नाही. तर तुम्ही मला एका व्यक्तीसारखं ट्रीट करा, एका व्यक्तीसारखं वागवा, आणि जर इन केस माझ्याकडून काही त्रास होत असेल तर तुम्ही येऊन सांगा. पण असं विचित्र नजरेने बघणं किंवा ट्रीट करणं, एक तुमचा जो पर्स्पेक्टिव्ह असतो की बाबा हा व्यक्ती माझ्यासोबत जेव्हाही येऊन बोलेल किंवा काही इंटरॅक्ट करेल याचं दुसरं काही इंटेन्शन असेल, तर असं न काय करू. ट्रीट मी एज अ पर्सन हु इज लाईक जेन्युइनली मे बी there trying to make friends with you, or like just being a good person or like a decent person, I would say. तर तेच एवढं आहे की when we approach you, it's not की आमचा काही हेतू आहे की आम्हाला तुमच्या सोबत काही संबंध बनवायचे नाही, just being attracted to people, that's all. असं. आणि मी तुझ्याबद्दल इंडिव्हिज्युअली नाही बोलत आहे, पण मी अख्ख्या पॅनसेक्शुअलिटी मध्ये जे लोक येतात त्यांच्याविषयी बोलते, किंवा त्यांची लव्ह लाईफ किंवा त्यांचे रिलेशनशिप्स कसे असतात किंवा काय असतं. सो पॅनसेक्शुअल लोकांना रिलेशनशिप सापडणं थोडं कठीण पडतं, कारण की युजली काय होतं, ट्रस्टचा फॅक्टर येतो. जेव्हा एखादा पॅनसेक्शुअल व्यक्ती एखाद्या माणसासोबत किंवा एखाद्या बाईसोबत किंवा एखाद्या ट्रान्सवुमन सोबत रिलेशनशिप मध्ये जातो, तेव्हा दुसऱ्या व्यक्तीचा जर ट्रस्ट नसेल तर त्यांच्या डोक्यात प्रत्येक वेळेस हा व्यक्ती कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीसोबत हँगआउट करत असेल किंवा टाइम स्पेंड करत असेल, तो डोक्यासारखा विचार चालू असतो. त्याच्यामुळे पॅनसेक्शुअल लोकांना दुसऱ्या लोकांसोबत रिलेशनशिप बनवणं थोडं कठीण पडतं. पॅनसेक्शुअल टू पॅनसेक्शुअल इफ रिलेशनशिप असेल तर जास्त वेळ टिकण्याची चान्सेस असतात, कारण की दे अंडरस्टँड इच अदर की हाऊ अट्रॅक्शन फील्स लाईक. बट वॉट आय हॅव फेल्ट लाईक की पॅनसेक्शुअल लोक जेव्हा रिलेशनशिप मध्ये जातात तेव्हा जेवढी टॉक्सिसिटी असते, जेवढे जेंडर रोल्स असतात एखाद्या रिलेशनशिप मध्ये, जे डायनामिक्स असतात ते सगळे डिझॉल्व्ह होऊन जातात, कारण की जेंडर इज नॉट अ प्रायोरिटी. अँड जेव्हा रिलेशनशिप चालतं तेव्हा चालतं, जोरात चालतं. मला तुला असं विचारायचं की नेमकं मीडियामध्ये कसं रिप्रेझेंटेशन होतं किंवा होतं की नाही, पॉप कल्चर मध्ये इव्हन, तुला काय वाटतं?
सो मीडियामध्ये रिप्रेझेंटेशन आहे, एवढं नाहीये जेवढं असायला हवं, पण जेवढं पण रिप्रेझेंटेशन आहे ते खूप असं आय फील की ग्लॅमराइज्ड आहे किंवा खूप असं रोमॅन्टिसाइज्ड आहे. आणि मीडियामध्ये जेवढं रिप्रेझेंटेशन होतं ते आय थिंक हायर क्लास किंवा हायर अर्निंग पीपल, मीडियावरती जेवढं रिप्रेझेंटेशन आहे ते सगळं मेड अप रिप्रेझेंटेशन आहे. जर रिअल लाईफ मध्ये तुम्ही बघितलं तर पॅनसेक्शुअल्सला कसे प्रॉब्लेम होतात, ते कसे जगतात, हे खूप वेगळं जग आहे. आणि मीडियावरती जसं दाखवलं जातं ते खूप असं मजेदार किंवा असं खूप असं झगपक दाखवलं जातं नाही. तसं काही नाहीये. सगळ्यांची तेवढीच लागलेली आहे आणि सगळे तेवढीच मेहनत करतात. इनफॅक्ट पॅनसेक्शुअल्सला आय फील थोडं जास्त मेहनत करावं लागते, कारण की डिस्क्रिमिनेशन फेस केलं जातं, त्यांना करावं लागतं. आणि स्वतःमध्ये एक वॉर चालू असते सतत की बाबा लहानपणापासून तुम्हाला माहिती नाही किंवा तेवढा सपोर्ट नाही मिळत. सो आहे मीडियामध्ये रिप्रेझेंटेशन, पण आय फील ऍक्युरेट किंवा जसं आयुष्यात आहे तसं रिप्रेझेंटेशन नाहीये. सो मला तुला असं विचारायचंय की ह्या सगळ्या प्रोसेस मध्ये कधी असं झालंय का की तू मेंटली डिस्टर्ब होतोस, किंवा असं होतं की आता आपण जाऊन सायकॅट्रिस्टशी बोललं पाहिजे किंवा आपण हे डिस्कस केलं पाहिजे, असं कधी झालंय का, किंवा अशी वेळ येते का? असं भरपूर वेळेस होतं, कारण की जेव्हा मेंटली डिस्टर्ब का होतो माणूस, कारण की दुसरे व्यक्ती आपल्याला समजत नाहीये, दुसरे व्यक्ती आपल्याला वेगळे ट्रीट करतायत. आणि तुमची स्वतःमध्ये जर जद्दोजहद चालू असेल की बाबा की माझ्यासोबत काय प्रॉब्लेम आहे, कारण की लहानपणापासून असं शिकवलं जातं की हे चुकीचं आहे, दुसऱ्या आपल्या ऑपोजिट जेंडरच्या वितरित अट्रॅक्शन वगैरे. सो गरज मला कुठे पडली जेव्हा मला स्वतःमध्ये क्लिअरन्स नव्हतं, क्लॅरिटी नव्हतं की बाबा काय होतंय माझ्यासोबत, मी मेंटली डिस्टर्ब आहे का, स्वतःलाच प्रश्न पडला. आणि त्याच्यामुळे थेरपी वगैरे चालू केली मी. पहिला थेरपीचा जो अनुभव होता तो थोडा स्केरी होता, कारण की आई बाबाच मला घेऊन गेले होते. पण त्याच्यानंतर जे कॉलेजमध्ये थेरपिस्ट वगैरे होते, आता जी थेरपिस्ट आहे, दे आर व्हेरी एक्सेप्टिंग, दे आर व्हेरी अंडरस्टँडिंग. आय फील सगळ्यांनी थेरपीला जायला हवं, इरेस्पेक्टिव्ह ऑफ देअर सेक्शुअलिटी किंवा जेंडर. इट हेल्प मी अंडरस्टँड माय सेल्फ आणि टू डील विथ लाईफ इरेस्पेक्टिव्ह ऑफ सेक्शुअलिटी और दुसऱ्या काही गोष्टी त्याच्यामध्ये जास्त इम्पॅक्ट नाही पडण्यासाठी. मी बऱ्याच वेळा, म्हणजे आता आम्ही जे बघतो त्या पर्स्पेक्टिव्हने मी विचारते की बऱ्याच वेळा असं होतं की थेरपिस्ट वगैरे जे असतात ते तुम्हाला म्हणतात की नाही हे फक्त मेंटली चालू आहे, किंवा बऱ्याच लोकांना असं वाटतं की हे फक्त मानसिक आहे, हे काही असं नाहीये. पण मला असं वाटतं की तू सगळ्यांना सांगावंस की हे खरंच मानसिक नाहीये किंवा मानसिक आहे जे काही असेल ते. आता ज्या थेरपिस्टला हा असा विचार येतो किंवा ज्यांची अशी समज आहे त्यांना पहिली गोष्ट म्हणजे थेरपिस्टचं लायसन्स कोणी दिलं. कारण की हा रोग नाही, मानसिक रोग नाही. जर असं कुठल्या थेरपिस्ट म्हणत असेल तर प्लीज त्याच्याकडे जाऊ नका, त्याचं क्वालिफिकेशन चेक करा. त्यांच्या करिक्युलम मध्येच इन्क्लुडेड आहे व्हॉट इज सेक्स, सेक्शुअलिटी अँड जेंडर. अँड जर हे जुन्या टेक्स्टबुक किंवा जुन्या करिक्युलमचे असेल तर मग कदाचित त्यांना असं कन्सेप्शन आहे की त्यांच्या करिक्युलम मध्ये हे होतं सेक्शुअलिटी अपार्ट फ्रॉम हेटेरोनॉर्मेटिव्ह इज लाईक अ डिसऑर्डर. तर आय वुड से मी प्रश्न विचारलो. तिथला विचारलं होतं की नेमकं आता कधी कधी असं म्हणतात की हे फक्त मेंटल इश्यू आहे, म्हणजे मानसिक आहे हे सगळं, तर असं आहे का नाहीये हा प्रश्न होता. ओके, या थेरपिस्टकडे डायव्हर्ट झालो. सो मानसिक रोग नाहीये, पण अट्रॅक्शन हे मानसिक असतं. सो याला मानसिक कॉम्पोनंट आहे. पॅनसेक्शुअलिटी हा रोग किंवा आजार नाहीये, हे फक्त आकर्षण आहे. आणि नेचरमध्ये सुद्धा असं नाही की आकर्षण फक्त ऑपोजिट जेंडरकडेच असायला हवं. आपण जर नेचरमध्ये पण एक्झाम्पल्स बघितले तर असे भरपूर सगळे प्राणी आहेत जे की होमोसेक्शुअलिटी किंवा समलैंगिकता, दुसऱ्या जेंडरकडे अट्रॅक्शन, सेम जेंडरकडे अट्रॅक्शन, जेंडर ही कन्सेप्ट सुद्धा, लिंग हा कन्सेप्ट सुद्धा याच्या नेचरमध्ये खूप डायव्हर्स आहे, फक्त बाई माणूस नाहीये. याच्यामध्येही असे इंटरसेक्शन्स आहेत किंवा दुसरे बिहेवियल रोल्स आहेत. सो आय वुड से ह्याच्याने कोणाला त्रास होत नाहीये, तर याला का रोगासारखं ट्रीट केलं जात आहे. इट्स नॉट मेंटल or anything, it's behavioral. आणि इट कांट बी. इट्स ओके. तुला लिगल राईट्स बद्दल काय वाटतं आता सध्या? लिगल राईट्स अबाउट होमोसेक्शुअल का कम्युनिटी इन जनरल? कम्युनिटी बद्दल सांग. लिगल राईट्स टू बी ऑनेस्ट नावापुरते आहेत.
जर तुला माहिती असेल तर सेक्शन 377 एक कायदा होता आपल्या याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये की ऍक्च्युली तो कायदा असा होता की नॅचरल सेक्स, पेनिट्रेटिव्ह सेक्सच्या व्यतिरिक्त जर तुम्ही कुठलीही सेक्शुअल ऍक्टिव्हिटी करत असाल फॉर एनी पर्पज रिस्पेक्टिव्ह आय मीन एनी पर्पज अदर दॅन रिप्रोडक्शन, दॅट इज क्रिमिनल ऍक्टिव्हिटी. आणि याला अब्यूज करून समलैंगिक लोकांवरती हा कायदा वापरून त्यांना अटक केल्या गेली, त्यांना खूप असं त्रास दिला गेला. सो ते काढलं, पण तरी जो स्टिग्मा आहे तो आहे. त्याच्यानंतर नालसा जजमेंट पास केलं. नालसा जजमेंट वॉज अ बिग जजमेंट फॉर ट्रान्सजेंडर कम्युनिटी. हे जरा किन्नर समुदाय जे आहेत आपल्याकडे, तर त्यांच्यासाठी हा खूप मोठा कायदा होता, कारण की त्यांना लिगल रेकग्निशन मिळालं थर्ड जेंडरचं. आणि अजून भरपूर काही त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी स्कीम्स वगैरे इम्प्लिमेंट केल्या. पण हे आहे, हे कम्युनिटीपर्यंत कळवणं, पोहोचवणं, ते एवढी मेहनत नाही घेतली गेली. आणि भरपूर लोकांना नाही माहिती याच्यावर. कम्युनिटीतल्याच लोकांना माहिती नाही, तर मग दुसऱ्या लोकांना माहिती असणं कसं शक्य आहे? आणि माहिती जरी असलं तरी त्या गोष्टी ज्या कायदे आहेत त्या जाग्यावरती आहेत का, त्यांना पाळल्या जात आहे का, याच्यावरती रेग्युलेशन नाही आहे. सो हे कायदे असूनही पाळल्या जात नाहीये. आणि आय फील की जे लॉज आणि पॉलिसीज वगैरे आहेत आता LGBTQS कम्युनिटी रिलेटेड, त्यांच्यावरती जास्त काम केलेलं नाही. आणि जेवढे आहेत त्यांच्यावरती अजून एवढं अंमल केल्या गेलेलं नाहीये, कारण की अवेअरनेसच नाहीये. आणि होमोसेक्शुअलिटी बद्दल तू बोलत होतास, तर त्याच्या संदर्भात काय तुला वाटतं का सेम? होमोसेक्शुअलिटी सेम, इट्स जस्ट अट्रॅक्शन तुमचं जे आहे, जे सोसायटीने डिफाईन केलंय, जे मे बी गव्हर्नमेंट डिफाईन करते की माणसाने बाईसोबत राहावं, बाईने माणसासोबत राहावं, त्याच्या विपरीत फक्त थोडंसं डिव्हिएशन आहे. शेवटी ऍट दी एंड ऑफ द डे माणूस तोच आहे, व्यक्ती तोच आहे. तोही काम करतोय, तोही प्रेम करतोय लोकांवरती, तोही सोसायटीमध्ये एक पार्ट आहे. सो ये जस्ट लाईक अदर पीपल. मला तुला म्हणायचंय की आता जॉब किंवा त्याच्यामध्ये तुला काही अडचणी आल्या का, काही फेस कराव्या लागल्या का? सो जॉब वगैरे मध्ये अडचणी फेस होतात, कारण की प्रत्येकाचं एक्सपेक्टेशन काय असतं, म्हणजे मोस्टली की होमोसेक्शुअलिटी, पॅनसेक्शुअलिटी हे सगळे प्रकार वेस्टर्न कल्चरचे, जे लोक बिघडलेली आहेत, जे लोक वाईट आहेत किंवा डोक्यातून पागल आहेत किंवा यांना काही आजार आहे म्हणून हे लोक असे आहेत. सो त्याच्यामुळे डिस्क्रिमिनेशन वगैरे खूप वाढतं. आणि जॉबमध्ये जेव्हा कळतं एखाद्या समजा जर कंपनीमध्ये तुम्ही काम करतात कॉर्पोरेटमध्ये, तर मग रुमर्स हे स्प्रेड होतात, त्यांच्या अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशन होतं किंवा त्यांना आउटराईट सांगितलं जातं की यू आर नॉट अलाउड टू वर्क ओव्हर हिअर, कारण की दिस इज इनडिसेंट, दुसऱ्या लोकांवरती परिणाम होतील. सो इश्यूज येतात. प्रत्येक वेळेस मी कुठल्याही जॉबला जाताना मला हा विचार करावा लागतो की बाबा माझ्या सेक्शुअलिटीचा याच्यावरती इफेक्ट पडेल की नाही. आणि मग त्या प्रेशरमुळे, त्या स्ट्रेसमुळे कामावरती इफेक्ट होतो. आणि जेव्हा कळतं, भरपूर लोक असे आहेत की जे जॉबवरून काढल्या गेलेले आहेत. सो दॅट्स लाईक अ रिली सॅड थिंग. बट हे खूप डिस्टर्बिंग आहे अगेन. बट मला तुला विचारायचं की तुझ्या लाईफ मध्ये पण हा एक फेज आलाय की तुला नेमकं नव्हतं समजत की आता माझी नेमकी जेंडर आयडेंटिटी काय, तर असे प्रॉब्लेम भरपूर लोकांना असणार आहेत. तर तू त्या लोकांना काय सांगशील की ह्या प्रोसेसला डील कसं करायचं? जेंडर आयडेंटिटी हा जो कन्सेप्ट आहे, एकतर सोसायटी, इट्स अ टर्म विच इज डिफाईन्ड बाय सोसायटी, जेंडर. जेंडर हा प्रत्येक माणसाचा जो आपल्याला प्रेझेंट करण्याचा, एखाद्याला बाईसारखं फील होतं, माणसासारखं फील होतं किंवा ट्रान्स जेंडर फ्लुइड. सो याच्या तुम्हाला आतमधून काय फील होतं हे तुम्हाला पहिली गोष्ट माहिती असायला हवी. जर माहिती नसेल तर वाचा तुम्ही याच्यात. तर लॉट्स ऑफ रिसोर्सेस, जितकं तुम्ही वाचाल, जितकं त्याच्यावरती अभ्यास कराल तितकं कळेल. पण फक्त अभ्यास करूनही कळत आहे, तुम्ही जेवढं कम्युनिटी सोबत वावरतात, दुसरे ट्रान्सजेंडर लोक आहेत किंवा जेंडर स्पेशालिटी, जेंडर स्टडीजचे जे स्टुडंट्स आहेत, तुम्ही त्यांच्यासोबत जाऊन बोला, त्या प्रोफेसर्स, तसे रिलेटेड बुक्स वाचा. अँड जर तेही नाही जमलं तर थेरपिस्ट आहे, तर लाईक स्पेशल थेरपिस्ट की जे जेंडर सेक्शुअलिटीवरती काम करतात, तर ते तुम्हाला गाईड करू शकतात. आय वुड से गो टू दोज रिसोर्सेस. ओके, गुड. मला तुला असं विचारायचं की आता तुला एक गोष्ट सांगायची असेल सगळ्यांना पॅनसेक्शुअलिटी बद्दल, तर ती नेमकी काय असेल? एक गोष्ट. माणसं आहोत, माणसासोबत प्रेम करतो, एवढाच आपला फंड आहे. असं नाहीये की आम्हाला खूप हवस आहे किंवा आम्हाला खूप लोकांसोबत संबंध बनवायचे आहेत.
आम्ही माणूस आहोत, आम्ही प्रेम करतो, आम्ही काम करतो, आम्ही आयुष्य जगतो, माणसासारखं ट्रीट करा, आम्ही तुम्हाला माणसासारखं ट्रीट करतो. ते म्हणतात ना की माणुसकी हा एकच धर्म आहे, त्यामुळे आणि प्रेम म्हणजे प्रेम प्रेम असतं, असतं. त्याच्यात अजिबातच काही डिस्क्रिमिनेशन नसतं किंवा तर अशी माणसावर प्रेम करणारी, माणसातल्या माणसावर प्रेम करणारं पॅनसेक्शुअलिटी असं आपण म्हणू शकतो. आणि त्या लाईनला खरंच अर्थाने शोभता येते. पण थँक्यू सो मच. आणि हा एपिसोड खरंच खूप छान होता, खरंच खूप काही शिकवणारा होता, कारण आपल्याला एक नवीन टर्म कळाली, पॅनसेक्शुअलिटी म्हणजे नेमकं काय. आय होप तुम्हाला सगळ्यांना हा एपिसोड आवडला असेल. सो स्टे ट्यून फॉर नेक्स्ट एपिसोड अँड थँक्यू सो मच सुष्मिता. थँक्यू. गावपातळीवरच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी कर्कम दर्शन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा.